उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता या तीन मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून ती मूल्य प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. या मूल्यांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. उद्देशिकेची मूल्य याच्यामध्ये आता अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणं म्हणजेच न्याय होय. सर्व लोकांचं कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणं म्हणजेच त्या न्याय प्रस्थापित करणं. या उद्देशिकेमध्ये न्यायालयाने 3 प्रकारचे न्याय सांगितलेले आहेत. 3 प्रकार सांगितलेत न्यायाचे. कसे आहेत ते आपण बघणार आहोत. तर न्यायाचे प्रकार तुम्हाला माहिती आहे की न्यायदेवता याची हातामध्ये असलेला तराजूपात तिच्या समपातळी दिसते. तिच्या डोळ्याला पट्टी बांधते म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांना समान अशा प्रकारचा न्याय दिला जाईल यासाठी ह्या पद्धतीचं तुम्हाला चित्र दिसतंय. न्यायाचे प्रकार आहे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि तिसरा आहे राजकीय न्याय. हे आपण एक एक मुद्द्यानुसार बघणार आहोत. त्याच्यामधला पहिला आहे सामाजिक न्याय. व्यक्तीमध्ये जात, वंश, धर्म, भाषा, प्रदेश, जन्मस्थळ अथवा लिंग यांवरून आधारित कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. सर्वांचा दर्जा जो आहे तो समान आहे. सर्वांना दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. त्यापुढचा मुद्दा आहे आर्थिक न्याय. भूक, उपासमार, कुपोषण त्याचबरोबर या सगळ्या अनेक अशा बाबी आहेत गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होत असतात. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपलं व कुटुंबाचं पालनपोषण जे आहे ते करण्यासाठी उपजीविकेचं साधन जे आहे हे मिळवण्याचा हक्क आहे प्रत्येकाला. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या उपजीविकेचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न केला आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय त्यांना दिलेला आहे. त्यानंतरचा पुढचा आहे मुद्दा राजकीय न्याय. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती ही स्वीकारलेली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष ज्यांना पूर्ण झालेली आहेत अशा सर्व प्रौढ नागरिकांना मतदान करण्याचा सर्व नागरिकांना हा अधिकार आहे. त्यासाठी शिक्षण, जात, धर्म, संपत्ती या गोष्टी ज्या आहेत त्या आड येत नाहीत हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे ज्याला 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत ती व्यक्ती मतदान करू शकते. पुढचा मुद्दा आहे स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य म्हणजे आपल्या जाचक, अयोग्य निर्बंध जे आहेत ते नसणं. आपल्यातील क्षमता ज्या आहेत या क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणं. लोकशाहीत नागरिकांना अशा प्रकारचं स्वातंत्र्य असतं. कोणत्याही प्रकारचं असं हे बंधन नसतं. तर प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार आपली प्रगती करण्याचं पूर्णतः स्वातंत्र्य असतं. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही अतिशय प्रगल्भ होऊ शकते. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे हे लक्षात घ्या. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला काय होत असतात समजत असतात. ह्या अतिशय सगळ्या समजून घेणं गरजेचं आहे. बघा, प्रत्येक नागरिकांचा आपला स्वतःचा त्यांना विकास करता येतो. असा देश आपला जो आहे तो जर प्रबळ आणि चांगल्या प्रकारचा घडवायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचं मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला स्वतंत्रपणे विचार करण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे. श्रद्धा
समजुती. उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य हे व्यक्त होत असतं. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणीनुसार वागण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकांना आहे. आपले सण उत्सव साजरे करण्याचं, श्रद्धास्थाने बाळगण्याचं आणि उपासनाचे स्वातंत्र्य प्रत्येकांना अभिप्रेत आहे. म्हणजे अभिव्यक्ती, आचार, उच्चार, विहार, धार्मिक उपासना अशा सर्व गोष्टींचं स्वातंत्र्य आहे, हे अभिप्रेत आहे. परंतु याचा अर्थ आपण आपल्या स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल असं वागणं नव्हे, आपली जबाबदारीने वागणं हे लक्षात घ्या. कसंही कुठेही घाण करायची हे बरोबर नाही. आपण आपल्या धर्माप्रमाणे वागत असताना ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या देशात समानता हा अतिशय महत्त्वाचा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला तर देशामध्ये अराजकता माजेल हे आपल्याला माहिती आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे समता. उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी यातील समतेची हमी आपल्याला दिलेली आहे. संधीची समानता म्हणजेच विकासाची संधी सर्वांना समान प्राप्त होईल, हा या महत्त्वाचा उद्देश आहे याचा. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थळ इत्यादींवरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा समान दर्जा असेल. म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव तुम्हाला केला जाणार नाही, असा याचा अर्थ आहे. उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असे भेदभाव न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणं. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानलेली आहे. आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना समान वागणूक दिली जाईल याची काळजी घेतलेली आहे. संविधानाच्या या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्त्वाचा उल्लेख केलेला आहे. आता असा हा वेगळ्या तत्त्वाचा उल्लेख म्हणजे कोणतं तत्त्व, तर तो आदर्श किंवा ते तत्त्व म्हणजे बंधुत्वाची निर्मिती. बंधुत्वाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी याच्यातून दिली जाते. तर आपण बंधुता बघूया. संविधानकार जे होते या संविधानकारांना असं वाटलं की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. म्हणजे फक्त न्याय, स्वातंत्र्य आणि समता एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या नसून त्याच्यामध्ये बंधुताही अतिशय महत्त्वाची आहे, हे लक्षात आलं. त्यासाठी कितीही कायदे केलेत तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून बंधुभावाची निर्मिती हे उद्देशिकेत समाविष्ट केलं गेलेलं आहे. बंधुता म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करत असतात. एकमेकांच्या समस्यांबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा अशा बाबींवरती तो ठरत नाही. म्हणजे हा या धर्माचा म्हणजे तो माणूस अशा पद्धतीचा नाही. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागवलं असं वाटतं तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींना सुद्धा दिला पाहिजे, तसा केला पाहिजे. आदर, स्वातंत्र्य आणि
हक्क ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य आणि हक्काचा सन्मान करेल, तेव्हाच आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभाव सहजरित्या वाढीस लागेल. न्याय समतेवर आधारलेल्या या नव्या समाजाच्या निर्मितीचे कामही त्यामुळे अधिक सोपं होईल. भारताच्या या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शन प्राप्त होईल. भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःच अर्पण केले आहे. या उद्देशाने या उद्देशिकेचा शेवट होतो. तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की आपण ही जी आज उद्देशिकेचा काही मूल्य पाहिलेली आहे, उद्देशिका पाहिलेली आहे, त्यामधून तुमच्या लक्षात येईल की आपला भारत देश जो आहे त्याची मूल्य किती महान आहेत. तर आपण व्यवस्थितरित्या पाठाचं वाचन करायचं आहे. स्वाध्यायी प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे.